नमस्कार, मी रेश्मा सावंत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण आज बघणार आहोत प्रॉन्सची रेसिपी आणि जी की आहे कोवन पद्धतीची। तर ती रेसिपी कशी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर त्यासाठी मी इथे घेतला आहे प्रॉन्स स्वच्छ धुतले, त्याला मी हळद मीठ आणि लिंबाचा रस लावून घेतलाय। त्याच्यानंतर इथे मी मसाले घेतलेत, त्याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर, धने पावडर आणि चिकन मसाला आहे तो ऑप्शनल आहे। त्याच्यानंतर इथे घेतला आहे कच्च्या टोमॅटोची प्युरी आणि 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि हे आहे अद्रक लसूण मी ठेचून घेतलंय आणि हे आहे आपलं मेन इन्ग्रेडियंट आणि ते आहे शहाळं। त्यातलं मी शहाळ्यामधलं पाणी घेतलं आहे इथे आणि ही आहे मलाई। ते शहाळ्यामधली जी पूर्ण मलाई आहे ना ती सगळी मी काढून त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। आता मी इथे घेते तेल फोडणीसाठी। तर मंडळी आपलं तेल तापलंय, आता आपण फोडणी देणार आहोत जिरे मोहरीची। हो, तुम्ही म्हणाल की प्रॉन्समध्ये जिरे मोहरी, तर ही गोव्याची पद्धत आहे, तिकडची डिश आहे आणि ही डिश मला माझ्या हस्बंडने शिकवली आहे। तर आपण आता टाकणार आहोत मोहरी आणि आता मोहरी तडतडली आहे, आता आपण टाकणार आहोत जिरे। जिरे टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत हिरवी मिरची आणि कढीपत्ता। हिरवी मिरची आणि हा गेला कढीपत्ता। त्याच्यानंतर आपण हा बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकणार आहोत। मस्त फोडणी झाली। कांद्याला चांगलं परतून घ्यायचं, त्याचा गुलाबीसर रंग येईपर्यंत। कांदा आपला आता गुलाबीसर झालाय, आपण आता टाकणार आहोत अद्रक लसूण, जे की मी ठेचून घेतलंय। 1 चमचा चांगलं भरून टाकायचं, परत परतून घ्यायचं व्यवस्थित। आता आपण टाकणार आहोत टोमॅटो प्युरी, जे आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेली आहे। कच्चा टोमॅटो, एकच टोमॅटो घ्यायचा मीडियम साईजचा। चांगलं परतून घ्यायचं, त्याचा टोमॅटोमधला जो कच्चेपणा आहे ना तो पूर्ण असं आपल्याला घालवायचा, म्हणून छान असं परतून घ्यायचं त्याला। आता आपला कांदा टोमॅटो छान असा परतून झाला, आता आपण टाकणार आहोत सगळे स्पाइसेस आपण घेतलेत ते मिक्स करणार आहोत। मसाले जेव्हा आपण ॲड करतो ना तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम आहे ना ते एकतर लो तरी करा किंवा मग बंद तरी करा, नाहीतर मसाले ना करपून जाणार। मसाले आपले छान असे परतून झाले आणि आपण आता टाकणार आहोत प्रॉन्स, जे मॅरिनेट आपण करून ठेवलेले ना ते। त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। हा झणझणीत झालंय, ठसका लागला। तर मंडळी, ही जी डिश आहे ती गोव्याला तुम्हाला क्वचितच हॉटेलमध्ये बघायला मिळेल, कारण ही जी डिश आहे ती स्थानिक लोक तिकडचे आपल्या घरी जास्त करून बनवतात। तर ही रेसिपी तुम्ही नक्की आवर्जून बनवा घरी, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता मी ॲड करतेय ह्याच्यामध्ये जे आपण शहाळ्यामधलं पाणी आहे ना ते पण ॲड करायचंय आणि छान असं मिक्स करून घ्यायचं।
आता आपण त्याला थोडा वेळ झाकण मारू आणि एक 10 मिनटं तरी छान असं शिजवून घेऊ. झाकण ठेवू आपण आता. तर आपण आता झाकण काढणार आहोत. कलर इतका छान दिसतोय तिचा, खूप छान वाटतोय कलर. आणि आपले प्रॉन्स पण जवळपास शिजतच आलेत. तर दिसायलाच ते आता इतकी छान दिसते, तर पूर्ण झाल्यानंतर त्याची टेस्ट किती छान असेल नाही का. आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत जी मलाईची पेस्ट आपण केलेली होती ती. चांगली व्यवस्थित मिक्स करायची, छान अशी एकजीव झाली पाहिजे, कारण खरी टेस्ट ती त्याचीच आपल्याला त्या डिशमध्ये येणार आहे. आपण नेहमी मंडळी काय करतो, प्रॉन्स फ्राय, प्रॉन्स मसाला, प्रॉन्स करी ह्या आपण डिश बनवतच असतो. पण ही जर डिश आहे नाही तर वेगळी आहे. आणि ही नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या घरातल्यांना नक्कीच आवडेल ती. आणि ही डिश तुम्ही मस्तपैकी गरम गरम तांदळाची भाकरी आणि भाताबरोबर खाल्लीत ना, वा, एक नंबर, मस्त. चवीपुरतं मीठ टाकायचं. आता 4 ते 5 आहेत ना, आपण कोकम टाकूया. आता आपण 5 मिनटं झाकून ठेवू परत आणि त्याच्यानंतर मग कोथिंबीर टाकून सर्व करू. तर आपण आता झाकण काढून घेऊ आणि आपली डिश आता रेडी आहे. आणि तिचा स्मेल इतका छान पसरला आहे घरामध्ये, काय सांगू मंडळी. आणि माझ्या घरातले तर वाटच बघतात ते कधी आमच्या ताटात येतं आणि आम्ही कधी त्याच्यावर ताव मारतोय. आणि मी आता हे वरून टाकली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना थोडीशी आंबट, थोडीशी गोड, थोडीशी तिखट अशी ना टेस्ट येणार आहे. त्याच्यामुळे अजून म्हणजे भन्नाटच लागणार आहे त्याची टेस्ट. तर आपली ही डिश रेडी आहे, टेंडर कोकोनट प्रॉन्स. तर मंडळी आपली रेसिपी रेडी आहे, टेंडर कोकोनट प्रॉन्स. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. अतिशय काही मिनटातच होणारी रेसिपी आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.